थोडस परत रिव्हर्स जातो. रिएक्शन महत्वाची. ओके, स्टार्ट करू. तर इथं परत 1,4 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे. 1,5 डायकार्बोनिल असताना कुठूनही नंबर टाका, 1 2 3 4, 2 आणि 3 मधला बॉन्ड ब्रेक करायचा इथला बॉन्ड, किंवा 1 2 3 4 हा बॉन्ड ब्रेक करा 2 आणि 3 मधला. तर मला हा निगेटिव्ह चार्ज आणि हा आपला नॉर्मल इलॉजिकल होता, तर आपण लॉजिक केलं बिहार वापरून. ओके, पण ही स्टेप सोपी नाही आहे. याचं जर सिंथेसिस करायला गेलो तर मला प्रोडक्ट हा मिळणार नाही. कसं मिळणार नाहीये तर मी तिथं दाखवतो. तर मी मेकॅनिझम काय सांगत नाही. आपला स्ट्रॉंग बेस लागणार आहे. विदाउट स्ट्रॉंग बेस इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करता येणार नाही. इथला प्रोटॉन जर बेसला अबस्ट्रॅक्ट केला तर ही रिएक्शन होणार आहे. पण हा जो काही तुमचा रिएक्टंट आहे अल्फा हॅलो इस्टर, तो रिएक्टंट इथं मध्ये कोण आहे CH2, आणि CH2 कसा असतो हायली ऍक्टिव्ह. हा कसा असतो हायली ऍक्टिव्ह असतो. त्यामुळे हा बेस इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करण्यापेक्षा इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करेल. त्यामुळे मला मिळेल काय, हा इपॉक्साइड मिळेल. कसा मिळेल याची मेकॅनिझम खाली दिलेली, आणि त्याला आपण म्हणायचं आहे डार्झन रिएक्शन. आणि हा आपला टार्गेट मॉलिक्यूल नव्हे. मग टार्गेट मॉलिक्यूल सिंथेसिस करायचं असेल तर मी इथं कोणता क्लो वापरावा लागेल, तर इथं आपल्याला हा कीटोनचं कन्व्हर्जन इनामाइन मध्ये करावं लागेल. कसं करता येईल कीटोनचं कन्व्हर्जन इनामाइन मध्ये, तर तुम्ही सेम 2 चे नोट्स काढून बघा. तर तुम्हाला इनामाइन कसं कन्वर्ट करता येईल हे आपल्याला बघता येईल. आणि इथे मी खाली मेकॅनिझम सुद्धा शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. तर मला हा मिळेल. मग हा आपल्या अल्फा हॅलो इस्टरवर कसा रिॲक्ट होईल इथं दाखवलेलं. हा आपला इनामाइन तयार झाला. नायट्रोजनची 2 पेअर आतमध्ये आलं तर डबल बॉन्ड तयार होईल. इथं निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज CH2 वर अटॅक करेल, Cl बाहेर काढेल. म्हणजे आता Cl तर निघून गेला, आपल्याला मिळालं काय CH2 C डबल बॉन्ड O OMe. राहिला प्रश्न कुठं, हा आपला हा इनामाइन, इथं पॉझिटिव्ह चार्ज. मग ह्याला आपल्याला बाहेर काढायसाठी आपल्याजवळ आहे ऍसिड हायड्रोलायसिस. हा OH2, हा OH2 काय करेल, ह्या कार्बनकडे अटॅक करेल, एन बॅलन्स होईल. त्याच्यानंतर OH मधला डबल बॉन्ड तयार होईल आणि हा पूर्ण सेकंडरी अमाइन निघून जाईल. आणि अशा प्रकारे आपल्याला मिळेल काय टार्गेट. दिस इज द यूज ऑफ इनामाइन. आता इथं बघा परत काय पॉसिबिलिटी आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. इथला बॉन्ड ब्रेक करा, एकाला 2 हायड्रोजन द्या आणि एकाला 1 ऑक्सिजन द्या. मग जिथं ऑक्सिजन आहे ऑलरेडी कार्बोनिल आहे तिथं 2 हायड्रोजन द्यायचं. मग काय बघा काय होईल, हा बॉन्ड ब्रेक केला, इथं ऑक्सिजन दिला राईट, आणि इथं काय केलं 2 हायड्रोजन दिलं. इथं ऑलरेडी 1 हायड्रोजन होता म्हणून बनला काय आता इथं CH3. नंबर पोझिशन्स मेजर करा, 1 2 3 4. 1,5 डायकार्बोनिल असताना काय करायचंय, 2 आणि 3 मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. इथं निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि इथं काय तयार होईल, इथं अल्फा हॅलो कीटोन तयार झाला. हा सुद्धा इझिली अवेलेबल आहे आणि हा सुद्धा सायक्लोहेक्झोनोन सुद्धा इझिली अवेलेबल आहे. पण इथं काय करावं लागणार आहे आपल्याला, रिएक्शन करताना सिंथेसिस करताना यस इनामाइन तयार करावं लागणार. कारण की विदाउट इनामाइन आपण हा जर 2 रिएक्टंट घेतलं, मला इथं निगेटिव्ह चार्ज पाहिजे, बरोबर आहे ना. इथं निगेटिव्ह चार्ज करायचं झाला असेल तर मला बेस घ्यावा लागेल. पण हा बेस काय करेल, इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करणार नाही, तर तो प्रोटॉन इथला अबस्ट्रॅक्ट करेल. त्यामुळे मी इथे सेकंडरी अमाइन म्हटला कोणता घेतलाय, येस पायरोलिडिन. याचं नाव आहे पायरोलिडिन. हा आहे सेकंडरी अमाइन. ह्याच्या आतमध्ये डबल बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो पायरॉल, आणि याचं नाव आहे पायरोलिडिन. हा काय करेल, अशा प्रकारे इनामाइन तयार केलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे इनामाइन कसं तयार केलं, याची मेकॅनिझम आहे मागच्या स्लाइड मध्ये. मग हा इनामाइन तयार केल्यानंतर आपण काय घेतलं, एस CH3 C डबल बॉन्ड O CH2 Br. इथं Br घ्या किंवा क्लोरीन घ्या, कोणताही काय अडचण नाही. तर हा आपण घेतला इथं क्लोरीन घ्या, इथं क्लोरीन घेतलं तर इथं क्लोरीन घ्या. मग काय होईल, हा नायट्रोजनची 2 पेअर आतमध्ये डबल बॉन्ड तयार करतील, इथं निगेटिव्ह चार्ज, आणि हा निगेटिव्ह चार्ज
ह्या CH2 अटॅक करेल, Br काढून टाकेल किंवा क्लोरीन काढून टाकेल आणि आपल्याला मिळेल हा. ओके, त्याच्यानंतरचा भाग आहे बेस. आता हा बेस काय करणार आहे, आता इथलं अमाइन सुद्धा काढून टाकलं. सेकंड स्टेप मध्ये ऍसिड हायड्रोलायसिस घेतलाय, इथं कार्बोनिल ग्रुप तयार झाला बेस. आता हा बेस केल्यानंतर काय होईल, नेचरेचा इथं CH2 मायनस होईल. CH2 मायनस रॉबिन्सन एन्युलेशन हा इथे अटॅक करेल, O मायनस तयार होईल. इथेनॉल मधला H अबस्ट्रॅक्ट करेल आणि त्याच्यानंतर इथला हायड्रोजन परत आतमध्ये जाऊन OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि मला मिळेल काय, टार्गेट मॉलिक्यूल. हा टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे कोण, तर हा टार्गेट. ओके, दिस इज 1,4 dicarbonyl. Again, here is one example. CS3 C double bond O CH C double bond O OET CH CS3 C double bond O CH3. बघा 1 2 3 4 काय आहे, 1,4 डायकार्बोनिल. 1 2 3 4 इथं सुद्धा आहे 1,4 डायकार्बोनिल. मग इथं कार्बोनिल मध्ये असताना आपण काय करायचं, इथला बॉन्ड 2 आणि 3 मधला बॉन्ड ब्रेक करणार आहे. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज. आता हा असतो मोस्ट स्टेबल आणि हे जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल, हा आहे इथिल ऍसिटो ऍसिटेट. इथं तुमचा इलॉजिकल सिंथॉन्स तयार झाला, तिथं ब्रोमिन लावून त्याला लॉजिकल केलं. ठीक आहे, मग हा लॉजिकल मधला ब्रोमिन आता हे काय इझिली अवेलेबल नाही आहे, तर हे मला बाहेर काढायचंय. त्यामुळे मी इथं काय करणार आहे, ह्याचं हा बॉन्ड ब्रेक केला तर मला मिळेल काय, CH3 C double bond O CH2 CH3. ह्याचं नाव काय आहे, S2 ब्युटॅनोन. त्याचं नाव काय आहे, 2 ब्युटॅनोन. आणि 2 ब्युटॅनोन माहिती आहे आपल्याला, इझिली अवेलेबल आहे. काय करायचं, 2 ब्युटॅनोनची रिएक्शन ब्रोमिनवर करायची इन प्रेझेन्स ऑफ HBr. इथं पण काय आहे, CH3 आहे, इथं CH2 आहे. कार्बोनिलला अटॅच हा CH2 काय असतो, मोर ऍसिडिक, आणि हा Br2 करेल, अटॅक करेल, HBr निघून जाईल आणि मला मिळेल हा अल्फा हॅलो कीटोन. आणि अल्फा हॅलो कीटोन परत तुमचा इथिल ऍसिटो ऍसिटेट. आता इथं बघा, इथं इनामाइन तयार केलेलं नाहीये. काय इनामाइन तयार केलेलं नाहीये, येस गेस, विचार करा. इथं बेस आहे, इथं पण ऍसिडिक प्रोटॉन आहे, इथं पण ऍसिडिक प्रोटॉन आहे, पण ह्याच्यामध्ये मोर ऍसिडिक प्रोटॉन इथं असतो, त्यामुळे मला हाच सिम्पटॉम येतो. मागच्या केसमध्ये कसं होत होता, इथला प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करत होता बेस, त्यामुळे मला इथं इनामाइन तयार करावा लागत होता, राईट. पण इथं मला ह्या एक्झाम्पल मध्ये काय अजिबात इनामाइन करायची आवश्यकता नाही, तर मला इझिली टार्गेट मॉलिक्यूल मिळून जाईल. आता आपण जाऊया 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड. आता 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड काय आहे, तर बघूया रेट्रोसिंथेसिस त्याचा कसा येतो. सिमेट्रिकल 1,6 डायकार्बोनिल घेतलेलं आहे. R C डबल बॉन्ड O CH2 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 C डबल बॉन्ड O R 1 2 3 4 5 6. जेव्हा 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड येतात तेव्हा आपण काय करायचं आहे, हे दोन्ही ऑक्सिजन उडवून टाकायचे आणि आपण 1 आणि 6 पोझिशन जॉईन करून 6 मेंबर रिंग तयार करायचे आहे. आणि ते जॉईन करत असताना काय करावं लागणार आहे, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी एक डबल बॉन्ड. आता पुढे काय करायचं आहे, की आता एक्झाम्पल कसं येईल त्यानुसार आपण ठरवायचं. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं आहे, 1,6 डायकार्बोनिल असेल तर काय करायचंय, दोन्ही ऑक्सिजन उडवून टाकायचे, 1 आणि 6 नंबरच्या कार्बनला जॉईन करायचं आहे आणि त्याला आणखी एक बॉन्ड जॉईन करायचं म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी. म्हणजे इथं तयार काय होईल, अल्किन तयार होईल. किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणूया, 1 नंबर आणि 6 नंबरचं कार्बन अल्किन न जॉईन करा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड न जॉईन करा. इथे एक्झाम्पल PH C double bond O CH2 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 C double bond O OH 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 5. इथं आहे 1,5 डायकार्बोनिल कंपाऊंड, काहीतरी मिसिंग आहे वाटतं बोलते. 1 2 3 4 5 6 1 2 3 4. इथे एक CH2 मिसिंग आहे ड्रॉ करताना. ठीक आहे, 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड आहे. मग 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड असताना आपण काय करायचं ठरवले, तर 2 ऑक्सिजन आयटम काढून टाकायचे आणि 1 आणि 6 नंबर मध्ये काय करायचं आहे, कनेक्ट करायचं, रिकनेक्ट. आणि आपल्याला अशा प्रकारे नेचर. आता हे बनले काय, एस सायक्लोहेक्सिन बनले. मग
सायक्लोहेक्सिन बनतं कंपाऊंड डिराइव्ड फ्रॉम अल्कोहोल आपण बघितलंय. हा वन ग्रुप फंक्शनल ग्रुप आहे. मग फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्जन आणि जिथं मोर सबस्टन्स असणार आहे तिथं ओएच ग्रुप जॉईन करायचं. हा ओएच ग्रुप जॉईन केल्यानंतर मला हा मिळालेला आहे कंपाऊंड. मग आतमध्ये काय होईल सायक्लोहेक्झॅनोन आणि हा निघून काढा PHMgBr म्हणजे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दुसरा ह्याचा पार्ट आहे ब्रोमोबेन्झीन आणि हे सायक्लोहेक्झॅनोन. हे ब्रोमोबेन्झीन पण लिक्विड आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. सायक्लोहेक्झोन सुद्धा आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. मग काय करणार याचं आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बनवून घेणार. ब्रोमोबेन्झीन रिएक्ट्स विथ मॅग्नेशियम इन ड्राय इथर. तर आपला मिळाला काय ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बनवर अटॅक करून काय करेल PHOH तयार. इथं घेतलंय आपण फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड कशासाठी घेतो आपण टू रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल किंवा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण फॉस्फोरिक ऍसिड ऍड करतो आणि मला मिळालं काय अशा प्रकारे कार्बन. आता मला पाहिजे काय 1,6 पोझिशनला कार्बोनिल ग्रुप पाहिजे आणि मला त्यासाठी रिएजंट आहे ओझोन O3. आता ह्याच पेपरमध्ये मी 2 नंबरचा युनिट जो घेतलाय त्यात ओझोन घेतलेला आणि त्याच्यामध्ये ओझोन हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये घेतलं तर काय तयार होतं तर इथं कार्बोनिल ग्रुप आहे इथं कीटोन तयार होईल आणि इथं तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इथं जर मी H2S2 काय हायड्रोजन सल्फाइड घेतलं H2S तर मला इथं काय मिळतो अल्डिहाइड मिळतो. हे थोडस ओझोनचा पार्ट काढा तुमच्या नोट्स मधला लिहून काढला आणि इथं टार्गेट मॉलिक्यूल काय तो हे ठरवतो. ओझोन अल्डिहाइड सुद्धा काय करतो ऑक्सिडेशन करतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कधी इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं बघा हा शिकवत असताना ओझोन की रेट्रोसिंथेसिस मध्ये हा खूप महत्वाचा रोल करतो आणि तो आहे इथे ओझोन. तेव्हा मला सापडलं नव्हतं. आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज आवर टार्गेट मॉलिक्यूल COOH CH2 CH COOH CH COOH CH2 COOH. एक्झाम्पल बघून कन्फ्युज व्हाल पण अगदी सोपं आहे अत्यंत सोपं आहे. बघा काय म्हटलं आपण 1 आणि 6 ला डाय कार्बन ग्रुप असेल तर काय करा त्याला रिकनेक्ट करा. दोन्ही ऑक्सिजन काढून टाका आणि 1 आणि 6 मध्ये अल्किन तयार करा. त्यानुसार मी हा 1 आणि हा 6 अल्किन तयार केला. ठीक आहे आणि 3 आणि 4 नंबरला कोण ग्रुप्स अटॅच आहेत COH ग्रुप जे ऍज इट इज आहेत ते मी ऍज इट इज. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे 6 मेंबर मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर आपण काय करतो त्याचा डिल्स आल्डर रिएक्शन करतो. ह्याला म्हणायचं आहे रेट्रो डिल्स आल्डर रिएक्शन. तर मला हे फ्रॅग्मेंट्स मिळतील 1,4 ब्युटाडाईन आणि आपला हा मॅलिक ऍसिड आणि हा मॅलिक ऍसिड तो स्टेबल नसतो तो कन्वर्ट होतो फ्युमॅरिक ऍसिड मध्ये. हा आहे फ्युमॅरिक ऍसिड त्याचा फ्युमॅरिक अनहायड्रेटेचं नाव आहे. मग कसं करता येईल सिंथेसिस फ्युमॅरिक अनहायड्रेट इझिली अवेलेबल आहे 1,4 ब्युटाडाईन इझिली अवेलेबल आहे. हा डबल बॉन्ड आहे इथे अटॅक करेल इथे अटॅक करत हा बॉन्ड शिफ्ट होईल इथं म्हणजे इथं डबल बॉन्ड तयार होईल. हा बॉन्ड परत ह्या कार्बनकडे अटॅक होऊन मला अशा प्रकारे मॉलिक्यूल मिळेल. मग राहिला काय आता ओझोन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. इथं हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन आहे म्हणजे अल्डिहाइड पहिला तयार होईल आणि अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन कशामध्ये होईल कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये COH ग्रुप आणि ह्याचा आपण इथं बेस वापरला NaOH किंवा KOH तर हा रिंग ब्रेक होईल आणि मला याचं कन्वर्जन कशामध्ये होईल COH मध्ये अशा प्रकारे हा टार्गेट होईल. हा पेपरला विचारलेला होता आपल्या सेम जो हा पेपर आहे ना सिंथेटिक ऍडव्हान्स मध्ये अत्यंत सोपं आहे. इथे एक एक्झाम्पल बघूया. हा आहे टोलिन आणि आपल्याला माहिती आहे बर्च रिडक्शन. आता बर्च रिडक्शन मला वाटतं तुम्ही BSc वाला शिकला असणार. बर्च रिडक्शन परत मी मला वाटते रिडक्शन टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये पण शिकवलेला. हा काय करतो 1,4 हायड्राइड ट्रान्सफर करतो. इथे एक हायड्रोजन आणि ह्या ग्रुपनुसार जर प्रत्येक वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर नेचर वेगळं आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर नेचर वेगळं. हे जर असं तुम्ही युनिट 3 सेमिस्टर 2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री पेपर 2 याच्यामध्ये चेक करा. तर आपल्याला अशा प्रकारे 1,4 प्रोडक्ट म्हणजे ऍडिशन करणं हायड्रोजनचे आणि आपल्याला हा प्रोडक्ट. आता हा बर्च रिडक्शन का तर हे आपल्याला थोडं माहिती लागणार आहे म्हणून मी तुम्हाला काय केलंय इथं शिकवलं. आता हा आपला आहे टार्गेट मॉलिक्यूल काय आहे बघा MEO
O, sorry, MEO, C double bond O, CH2, CH, C, CH3, CH2, CH2, OH. हा टार्गेट मॉलिक्यूल. काय करता येईल ह्या टार्गेट मॉलिक्यूलचा अनालिसिस करताना? फर्स्टली वी कॅन कन्वर्ट the compounds derived from alcohol into the aldehyde group, that is functional group interconversion. मग फंक्शनल ग्रुप इंटरकन्वर्जन केल्यानंतर हा कसा आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय होईल, अल्डिहाइड होईल. बरोबर. अशा प्रकारे मला मिळालं काय, अल्डिहाइड. आता इथं थोडस पोझिशन चुकले, हा CHO इथं पाहिजे होता, एक कार्बन ऍटम जास्त झालेला आहे बघा. 1 2 3 4 5 6 7, ऍक्च्युअली 7 नाही तर हा CHO इथं पाहिजे होता, माझ्याकडे राहिलेली चूक आहे. ठीक आहे, इथं CHO घेतला. मग इथं मेजर करा किती राहतात, 1,6 पोझिशन होतात. आणि 1,6 कार्बन असेल तर आपण काय करतो, त्याला रिकनेक्ट करतो, दोन्ही ऑक्सिजन काढून टाकतो आणि त्याला रिकनेक्ट करतो. मग इथला ऑक्सिजन काढून टाकला, इथला ऑक्सिजन काढून टाकला, इथं डबल बॉन्ड तयार झाला. राईट. आता मी तुम्हाला सांगितलंय काय रूल वापरायचा होतो. आणि ह्याचं परत काय केलं, रिडक्शन केलं. रिडक्शन केलं तर आपल्याला मिळालं हा रिंग, म्हणजे आपल्या याचं नाव आहे 4-मिथॉक्सीटोलिन. आणि हा 4-मिथॉक्सीटोलिन इझिली अवेलेबल आहे. मग ह्याचं आपण केलं काय, बर्च रिडक्शन. बर्च रिडक्शन केल्यानंतर मला हा रिड्यूस प्रोडक्ट मिळाला. ह्याचं आपण केलं ओझोन. ओझोनवरती रिएक्शन करत असताना इथला बॉन्ड ब्रेक होईल, इथं कार्बन तयार होईल, इथं अल्डिहाइड तयार होईल. आणि ह्याचं परत NaBH4 यूज केला तर ह्या अल्डिहाइड्स काय होईल, येस, हा NaBH4 काय करतो, अल्डिहाइड कीटोनला रिड्यूस करतो. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड केला तर काय होईल, ह्या इस्टरला सुद्धा रिड्यूस करेल. पण NaBH4 मी नोट्स मध्ये लिहून दिले आधी, हा फक्त अल्डिहाइड कीटोनलाच रिडक्शन करतो आणि हेच कन्वर्शन करतो CH2OH. आणि हा आपला आहे टार्गेट मॉलिक्यूल. समजलं? दिस इज द एक्झाम्पल. Another one example, this is last one example of 1,6 dicarbon compound. बघा काय आहे, 5 मेंबर रिंग आहे, ह्याच्यात डबल बॉन्ड आहे, CH3 CHO, परत इथं सुद्धा एक कार्बन अटॅच आहे. आता इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड नेचर काय आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड नेचर. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करूया, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड बॉन्ड ब्रेक करूया. एकाला 2 हायड्रोजन द्या, इथं 2 हायड्रोजन दिले, इथं ऑक्सिजन दिले. आता पोझिशन्स बघूया, 1 2 3 4 5 6, 1,6 डायकार्बन आहे. मग 1,6 डायकार्बन असेल तर काय करायचं आहे, रिकनेक्ट करायचंय, हा कार्बन आणि हा कार्बन, आणि तिथे अल्किन तयार करायचं. अशा आता हा बनला काय, आता डिल्स-ऑर्डर रिएक्शन. आणि हा डिल्स-ऑर्डर रिएक्शन नुसार मला फ्रॅगमेंट मिळाला, हे मोलिक्यूल हे आयसोमर्स आहेत आणि हे आपल्याला इझिली अवेलेबल आहे. आणि हा ह्याचं नाव आहे आयसोप्रीन. आयसोप्रीन तुम्ही कधी कुठे बघितलंय, BSc पार्ट 3 मध्ये, सेमिस्टर 6 मध्ये आयसोप्रीन युनिट बघितलाय, टर्पिनॉइड ला, आठवते का? आणि हा आयसोप्रीन युनिट आपल्याला इझिली अवेलेबल आहे. त्याच्यापासून हा टर्पिनॉइड तयार होईल. हा टर्पिनॉइड झाल्यानंतर पर ऍसिड केल्यानंतर इथं मला इपॉक्साइड तयार होईल. इपॉक्साइडचं हायड्रोलिसिस केलं तर OH 1,2 डायल तयार होईल. आणि इथं 1,2 डायॉल्स ब्रेक करण्यासाठी सोडियम आयडो काहीतरीचं नाव आहे, आता मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण हा रिएक्शन आपण बघितलाय कुठे, युनिट 2 मध्ये. तर हा युनिट 2 मधला रिएजंट आहे. हा डायोड जिथं असतो त्याचं बॉन्ड ब्रेक करतो आणि कार्बन मध्ये कन्वर्ट करतो, दॅट इज ऑक्सिडेशन. अशा प्रकारे आपल्याला ऑक्सिडेशन मिळतं. आणि ह्या ऑक्सिडेशनचं परत पुढे काय केलं, इन प्लेस ऑफ बेस आपल्याला मिळेल काय, एक्झॅक्टली आवर दिस टार्गेट मॉलिक्यूल. इथं आपला हा 1,6 डायकार्बोनिल कंपाऊंड संपतो. आता आपण जर बघितला रेट्रोसिंथेसिस मध्ये आपण मॅक्झिमम पार्ट आपण कव्हर केलेला. आता फक्त राहिलाय कोणता, 1,2 डायफंक्शनल कंपाऊंड, आणि तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघायचं. हे अल्किन ऍसिटाइल हे आतमध्ये ग्रुप्स अटॅच असतात, त्याचं आपण काय बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, 3 मेंबर 4 मेंबर 6 मेंबर, हे 6 मेंबर आपण सायक्लोहेक्झिन मध्ये बघितले, दॅट इज रेट्रोडिल्स-ऑर्डर. त्याच्यानंतर 3 4 5 हे आपण रिंग जनरली आपण बघत नाही, किंवा त्याच्यात जास्त एक्झाम्पल्स आपल्याला विचारत नाही, कारण ते खूप परत कठीण काम आहे. तरी पण मी काय करणार आहे, 3 आणि 4 मधला 1-2 एक्झाम्पल्स मी घेणार आहे. आणि मी जितकं घेतलेलं आहे तेवढंच अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर मध्ये जे रेट्रो सिंथेसिस विचारले
ती सॉल्व्ह करा. जेवढे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळवता येईल तेवढे मिळवा आणि मला वाटलं सेंड करा. मी त्याचे उत्तर तुम्हाला काढून देईन जर तुम्हाला नाही जमलं.